नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करू. मी आता संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आज ना आपल्याला अंडा करी करायची, तर म्हटलं चला अंडा करी करते तर दाखवा आपण. तर मी आता साहित्य आणि कृती दाखवते तुम्हाला काय काय घेते. तर चला आपण ना तवा आता तापवायला ठेवलेला आहे. तर साहित्य दाखवते तुम्हाला बघा. हे आपले कांदे चिरून घेतलेले 2 आणि हे टमाटो चिरून घेतले. हा 1 टमाटा चिरून घेतला. नंतर कोथिंबीर, हे खोबरं, हे आलं आणि हे लसूण. हे आपण आता सगळं भाजून घेणार आहे. तर मी पहिले खोबरं भाजून घेते. मस्त आपला तवा तापेल मग नंतर आपण चला पहिले आपण खोबरं भाजून घेणार आहे. तर आपलं खोबरं आता झालेलं आहे. आता मस्त मी कांदे टाकून घेते. आणि आपल्याला हे जास्तीचे असे काळे करायचे नाहीये. आपल्याला फक्त त्यांचं तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे. मस्त तेल टाकून दिलं त्याच्यामध्ये. आपल्याला काही जास्त अशी काळी मसाल्याची भाजी करायची नाही, ग्रेव्हीची ना, त्यामुळे थोडा थोडा मसाला भाजना पडतो. तर चला कांदे भाजून घेते मी. तर आता आपले मस्त कांदे भाजले गेले. आता नंतर टाकून घेणार आहे आपण टमॅटो. नंतर टाकून घेणार आहेत आपण लसूण, आलं. हे असं सगळं भाजून घ्यायचंय. नंतर थोडी कोथिंबीर. आता आहे ना गॅस बंद करून देते. आपला मसाला मस्त आता थंड होऊ दे. आणि मी आहे ना हा मसाला पण काढून घेते थंड व्हायला. आणि आपल्याला आहे ना मस्त हॉटेल सारखी भाजी बनवायची. परत मी आता गॅस लावते. आता आपल्याला आहेत ना त्याच्यामध्ये पीठ म्हणजे घट्टपणा येण्यासाठी पीठ टाकायचे आहेत आपल्याला. तर मी कोणते कोणते पीठ घेतलेले आहेत हे बघा. बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि आपलं बेसन पीठ. या त्या सगळं मिक्स भाजून घेते मी. पहिले आपलं बाजरीचं पीठ जाड असतं थोडं, तर ते टाकून घेते. आणि ना एक्स्ट्राचं म्हणजे घरात भाजून ठेवते मी. केव्हा बी आपल्याला मसाल्याच्या भाज्या करायला लागतं ना, त्यासाठी मी करून ठेवते. आणि आपल्याकडे डाळ्या असल्या ना तर ते टाकू शकता तुम्ही. पण नसलं ना तर आपलं घरगुती असं करायचं. याच्याने सुद्धा भाजी खूप छान लागते आणि खूप छान होते. अशा पद्धतीनेच करून घेते मी कायम मसाल्याच्या भाज्या. तर थोडं पातळ वाटली की मग असं आळण म्हणतात त्याला आमच्या भाषेमध्ये. तर हे टाकायचं राहिलं की मग ते टाकल्यानंतर भाजी अशी घट्ट होते. तर आपण हे तांदळाचं पीठ पण टाकून घेणार आहे. आणि सगळं पीठ हे वापरल्यानंतर आहे ना भाजी खूप छान अशी घट्ट आणि मस्त खायला पण टेस्ट छान लागते. तर चला मी भाजून घेते. आणि आता आहे ना त्या डाळी राहताना त्या घालता. तर आपण आहे ना पहिले आपल्या आजी आई ते आहेत ना असेच वापरायचे. तर त्या पण खूप छान अशा भाज्या बनवायच्या टेस्टी. तर म्हटलं चला मी पण त्या पद्धतीने करते ना, त्याच पद्धतीने दाखवते तुम्हाला. तर आपण असं पीठ मस्त घालून घेऊ ना तर खूप छान भाजी होते. आणि असं भाजून घ्यायचं आहे मस्त तांबूस कलर येईपर्यंत. त्याला जास्त असं कच्चं ठेवायचं नाही. तर भाजी ना अशी भुरीभुरी दिसते. तर त्याला मस्त असं भाजायचं आहे. चल आता मी गॅस बंद करून दिलेला आहे. बघा मस्त कलर झालेला आहे त्याचा.
थोडासा लालसर कलर आलेला आहे मस्त. मोबाईलमध्ये एवढं छान दिसत नसेल तुम्हाला, पण बघा मस्त असं भाजलं गेलं की बंद करून द्यायचा गॅस. आपला मसाला आहे ना थंड झालेला आहे. आता मिक्सरमध्ये काढून घेते मी. पहिले खोबरं टाकून देते आणि नंतर मग हा मसाला टाकते. तर चला आता मी मस्त अंडे बॉईल करायला घेते. तर चला याच्यामध्ये टाकून घेते. तर अंडे ना मी धुवून टाकले. तसं खराब वगैरे असतं पण हे काही निघत नाही आहे. ते डाग निघ असतं ना, तर आपलं कसं अंडे उकडताना फुटू बी शकतो, त्यासाठी मी धुवून टाकले त्यांना स्वच्छ. पाणी गरम झाल्यानंतर टाकल्यानंतर येत ना ते लगेच फुटत नाही, मग लगेच पक्के व्हायला सुरुवात होता. त्याच्यामध्ये ना थोडं नमक टाकून द्यायचं, म्हणजे अंडे आहेत ना फुटत नाही मग अंडे. मी 10 मिनिटं करून घेते. तर चला आपण आता भाजी करून घेणार आहे. तर आपण कढईत तेल टाकून घेणार आहे. मस्त जिरं टाकून घेऊ. तुम्हाला मसाले दाखवते मी. हा घरगुती मसाला, हा आपला अंडा करी मसाला, हा आहे, ही आहे चटणी आणि हे धना पावडर. तर चला आता पटापट टाकून घेऊ. चटणी टाकून घेतली, नंतर हा मसाला टाकून घेतला घरगुती, नंतर हा दुसरा मसाला आणि आपली धना पावडर. चांगलं मिक्स करून घेते. पहिले मसाला टाकल्यानंतर ना आपल्या भाजीला खूप छान कलर येतो. तर मसाले चांगले झाले की पाणी टाकायचं थोडं, परत अजून करायचं. बघा आपल्या मसाल्याला किती छान कलर येतोय. अशा पद्धतीने करून घेते. परत थोडं टाकायचं आणि हलवायचं. हा मसाला टाकून घेणार आहेत आता. आपली भाजी ना खूप छान असा भाजीचा सेंट येतोय. मस्त मसाला, तिचा मस्त असा छान असा वास येतोय मस्त. आपला मसाला आहे ना चांगला होऊ द्यायचा आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपला मसाल्याला होऊ द्यायचं आहे. एका साईडला अंडे टाकून दिलेले, म्हटलं तोपर्यंत आपला मस्त मसाला करून घेते. आपल्याला ग्रेव्हीची भाजी करायची ना, तर त्याला थोडा वेळ लागतो. म्हटलं चला पहिले आपण एक साईडला असं ग्रेव्ही तयार करून घेऊ. नंतर आपल्याला अंडे हे आपल्याला तळूनच टाकावं लागतं भाजीमध्ये. तर मसाला थोडा चांगला झाला, आता पाणी टाकून देऊ आपण. हे बघा आपल्या घरी जेवढी लागेल ना तेवढं तुमच्या प्रमाणात करायची. तिला चांगली उकळी काढून घेते. तर आपण ना अशी ठेवलेली तिला थोडी. आता थोडं आळण घालणार भाजीला, थोडं तरण येऊ द्यायचं वरती. आणि आपण इकडे तोपर्यंत पीठ मोडायला घ्यायचं आहे. 1 चमचा आणि 2 चमचा, फक्त 2 चमचा घ्यायचं आहे. आपण जे पीठ भाजलेलं होतं ना ते 2 चमचा घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेतलं मी. मस्त पटक्यात असं फिरवलं की लगेच होऊन जातं. बघा लगेच तयार. तर आपली भाजीला चांगलं असं तरण आल्याशिवाय आपण टाकायचं नाही आहे. हे मोडून ठेवलेलं आहे मी. नाही तर मग आपल्या भाजीला आहे ना अशी तरी येणार नाही जर आपण लवकर पीठ टाकून दिलं तर. तर बघा आता आपण हे पीठ मोडलेलं आहे ना, हे टाकून देणार आहे.
बघा आता आपली भाजी मस्त घट्ट व्हायला सुरुवात झालेली. आता आपण टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ. माझा छोटा चमचा असल्यामुळे मी 2 चमचे टाकून घेतलेले आहे. चवीनुसार तुम्ही टाकून घ्यायचं आहे. मसाला कमी जास्त तुमच्या घरी कसं तिखट कमी जास्त लागतं तशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर चला, आणि मी ते सगळे मसाले 1-1 चमचे घेऊन घेतलेले होते. चटणी 1 चमचा, मसाला 1 चमचा, तो दुसरा मसाला 1 चमचा, सगळं 1-1 चमचा घेतलेलं होतं. माझ्याकडे छोटा चमचा आहे ना, हा छोटा चम्मचने घेतलेलं होतं मी. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यायचे. तर थोडी वरून कोथिंबीर टाकून द्यायची. वाटताना आपण भरपूर कोथिंबीर घातलेली. असे पीठ वगैरे भाजून बघा तुम्ही, भाजी एवढी भारी लागते ना. तांदळाच्या पिठामुळे पण लवकर घट्ट होते. बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ असे 3 पिठं घ्यायचे आणि मस्त भाजून घ्यायचे. आणि ते भाजून घरात ठेवून म्हणजे आपण डब्यात भरून ठेवायचे. कायम आपल्याला कोणत्याही भाजीला लागलं ना तर टाकायचे. मस्त मसाल्याची भाजी. नंतर तुमची लाल शेंगदाण्याची भाजी असते ना, ती सुद्धा आपण जास्त शेंगदाणे वापरले की गुळचट लागते भाजी. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्धा चमचा, छोटा 1 चमचा असं टाकू शकता. खूप छान भाजी लागते आणि भाजीला पण चव चांगली येते. वांग्याची भाजी, कशाची पण भाजी राहिली तर त्याच्यामध्ये टाका तुम्ही, खूप छान भाजी होते. तर मी असं पीठ भाजून ठेवते आणि ज्या याच्यामध्ये वापरायचं आहे ना त्याच्यामध्ये वापरायला कामात येते. मी जास्तीचं बुजून ठेवते, जास्तीचं भाजून ठेवते पीठ. तर आपले अंडे बी आता बरेचसे होण्यात आलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत अंडे बी. तर आता त्यांना बी काढून घेतलेली आपण ही कस्तुरी मेथी बघा, थोडीशीच घ्यायची आणि आपल्या भाजीला एवढी छान टेस्ट येते ना, तर तिला अशी थोडी चोळून घ्यायची आणि आपल्या हॉटेलसारखीच टेस्ट येते भाजीला. तर हॉटेलमध्ये नंतर असेच ग्रेव्हीमध्ये टाकून घेतात आणि अजून मस्त उकळून द्यायचं. तर बघा तरी किती छान आलेली भाजीला. हे बघा तरी किती छान येते ना, मस्त तरी येते आपल्या भाजीला. चला, बोलली नाही का मीठ टाकायचं म्हटलं. पाणी चांगलं गरम झालं की मग टाकायचं अंडे आणि नंतर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. अंड्यांना बघा बाहेर थोडंसं फुटलेलं दिसतंय का तुम्हाला? फुटतच नाही अंडे, खूप छान होता. आणि सालसुद्धा तुम्हाला काढून दाखवते मी आता. हे बघा, थंड पाणी टाकून घ्यायचं नंतर गरम गरम काढले की हे पहा किती छान निघतं आहे. आणि एक पण अंडं असं फुटलेलं नाही आहे. तर पाणी गरम झाल्यानंतरच टाकायची पटक्यात आणि मीठ टाकून द्यायचं लगेच त्याच्यामध्ये. तर आपले अंडे ना खूप छान असे होऊन जातात, फुटत नाही काही नाही. तर शिजताना असं बाहेर असं गोळा वगैरे निघतो, तसं काहीच निघत नाही. हे पहा किती छान झालं. अशा पद्धतीने मी सगळ्या अंड्यांचे साल काढून घेते. आपला आता तव्यावरच आपण तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरच थोडंसं अंडे हे करून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे हे बघा, हे असे सुद्धा टाकू शकता भाजीमध्ये, पण आम्ही ना थोडं त्यांना फ्राय करून घेतो. तेलात तळलं असतं पण ते तेल कुठं ठेवायचं आणि त्याच्यामुळे खराब होतं. खराब तेल कुठं दिवसभर इकडे तिकडे म्हणजे झाकझूक करायचं. त्याच्याकरता ना थोडं तव्यावर टाकून मस्त असं करून घ्यायचं. खूप छान होऊन जातं. तळल्यासारखे थोड्या तेलातच करून घेतले. म्हणजे बघा अजून तेल इकडे तव्यावरती. आता आपल्याला मस्त गरम गरम भाकरी करायची आहे. आता भाकरी पण करून घेते मी. बाजरीच्या भाकरी खायच्या आपल्याला मस्त अंडा करी बरोबर. तर आपण हे भाजी टाकून घेणार. तर बघा मस्त आपल्या भाजीला बघा किती छान झाली ना आपल्या भाजीला. खूप छान अशी तरी पण आली, छान झालेली आहे. तर बघा आपली मस्त अंडा करीची भाजी झालेली आहे आणि अशा पद्धतीने करून बघा, सेम हॉटेलसारखी टेस्ट येते. कशी झाली ते खाऊन बघा तुम्ही, कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि आपली भाजी आजची कशी बनवली ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही पण जेवायला बसतो आता. या तुम्ही पण सगळे जेवायला.
भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.